नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीच्या निर्धारामुळे मित्रांमध्ये संशयाचं वादळ। गीतेंमागे भाजपची ताकद असल्याची शिवसेनेच्या गोटात कुजबूज। उद्यापर्यंत नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटण्याची चर्चा। नेहरूंना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर। विक्रमाची बरोबरी होऊ शकेल, नेहरूंच्या कामाची नाही, काँग्रेसकडनं बोचली टीका। तर मोदींनी कुटुंबासाठी नाही, देशासाठी आयुष्य समर्पित केलं, भाजपकडनं पलटवार। भाजपचे नेते गिरीश महाजनांकडनं ऑपरेशन ब्लू स्टारचा काळा दिवस म्हणून उल्लेख। खलिस्तानवाद्यांचा गौरव करणाऱ्या महाजनांची मंत्रिपदावरनं हकालपट्टी करावी, विरोधकांचा हल्लाबोल। तर भाजपची सावध प्रतिक्रिया। राज्यभरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मोठं नुकसान। फळबागा आणि शेतीला मोठा फटका। मुंबई, पुणे, नाशिकसह 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। बंडखोरांच्या वादळात अडकलेल्या तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सोनिया गांधींच्या भेटीला। दोनही नेत्यांमध्ये तासभर चर्चा। तृणमूलच्या 20 खासदारांकडनं वेगळा गट स्थापन। पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान विरोधात असंतोषाचा उद्रेक। पीओकेच्या 10 जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा। अनेक आंदोलकांचा मृत्यू। 7 दिवसांपासून इंटरनेट सेवा ठप्प।